मित्रांनो, सो तुमचं खूप सारं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आय एक्स्ट्रीमली सॉरी, मी पहिल्यांदाच ते क्लिअर करते की खूप खूप सॉरी, कारण मी इतके दिवस व्लॉग अपलोड नाही केला। तब्येत ठीक नव्हती आणि अजून काही माझ्या गोष्टी होत्या, जसं की कॉलेज स्टार्ट झालेलं आहे तर तिकडे पण थोडं लक्ष देणं गरजेचं, त्याच्यामुळे मला ब्लॉगमध्ये कन्सिस्टन्सी ठेवता आली, त्यासाठी खरंच सॉरी। तर उद्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी असल्यामुळे तिकडे काही इव्हेंट्स होणार आहेत, तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं आहे। सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, ड्रामा आहे, ॲक्टिंग आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। तर सिंगिंग मला ऑफकोर्स आवडतं, तर त्याच्यामुळे मी सिंगिंगमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि फर्स्ट टाईम मी स्टेजवर परफॉर्म करणार आहे। याआधी मी केलं होतं, इंस्टाग्रामला एक व्हिडिओ आहे, तर त्याची लिंक पण मी तुम्हाला देते। तिथे बरेच जण होते, आपल्या ठाण्यामध्ये ग्रँड सेंट्रल पार्क म्हणून आहे, तर तिथे भाऊनी मला सांगितलं खूप जबरदस्ती की ताई तू जा आणि परफॉर्म कर म्हणून। तर मग तिकडे पण मी परफॉर्म केलं 1-2 मिनिटासाठी। तर तिकडे मला खूप छान वाटलं आणि भरपूर पब्लिक तिकडे पूर्ण ग्राउंडमध्ये, ओपन ग्राउंडमध्ये बसलं होतं, त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स एकदमच भारी होता। आणि त्याच्यानंतर आता सेकंड टाईम मी ते पण कॉलेजमध्ये स्टेजवर परफॉर्म करणार आहे। फक्त 1 मिनिटासाठी असणार आहे, फक्त 1-2-4 लाईन्स असणार आहे, पण तरी पण खूप जास्त टेन्शन आलं की कसं परफॉर्म करू। आणि या सगळ्या मुलांपैकी, या सगळ्या स्टुडंट्सपैकी मग तिकडे जो विनर असेल किंवा मिस्टर फ्रेशर असं तिकडे सिलेक्शन होणार आहे। सो ती तर थॉट प्रोसेस नाही आहे माझ्या डोक्यामध्ये, म्हणजे तो थॉट नाही आहे की मी होईन की नाही, बट मला एवढं आहे की मला माझं जे गाणं आहे ते व्यवस्थितरित्या मला तिकडे प्रेझेंट करायचे, हा एकच माझा मोटिव्ह आहे। तर त्यासाठी मी पार्टिसिपेट केलं आहे। माझ्या सगळ्या ग्रुपवाल्यांनी, माझ्या फ्रेंड्सने सगळ्यांनी मला बोलले जा तू। आणि अगोदर वाटलं की ग्रुप परफॉर्म पण असू शकतो, त्याच्यामुळे सगळेजण प्रॅक्टिस पण करत होतो इवन थोडीफार, बट नंतर पता चला की नाही भाई, ये तो इंडिव्हिज्युअली आहे, अकेले काही गाना पडेगा। सो दॅट इज वाय की मी करते पार्टिसिपेट। आमच्या क्लासमध्ये पण आहेत काही मुली, सो थँक गॉड आहेत कोण नाही कोणतरी। तर आज मी गेले होते कॉलेजला आणि आज आम्हाला थोडंसं नॉलेज दिलं त्याच्याबद्दल की कसं तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे। आणि मेन म्हणजे रॅम्प वॉकसुद्धा असणार आहे। सो आपल्याला ओव्हर रॅम्प वॉक वगैरे काय येत नाही, इकडे चालता धडपडायला होतं आहे, रॅम्प वॉक तर लांबचीच गोष्ट आहे, बट ठीक आहे ते पण करूया। तर एक स्टुडंट होती 2nd-3rd इयरची, तर तिने आम्हाला सांगितलं की असं असं करायचं आहे म्हणून। सो लेट्स सी काय होतं आहे। आताच हेअर वॉश वगैरे केलं, कारण उद्या व्यवस्थित पार्टी आहे, म्हणजे थोडंसं सजधज के जाणं बनतं आहे, त्याच्यासाठी आता कपडे कोणते सिलेक्ट करायचे ते तर एक क्वेश्चन मार्क आहे। तर पहिल्यापासून माझ्या डोक्यात होतं की आपण आहे ना म्हणजे स्कर्ट वेअर करूया, त्याच्यावर टी शर्ट वेअर करूया, कारण ते डिसेंट वाटतं आणि छान वाटतं मला ते, त्याच्यामुळे मग ते वेअर करीन। सो हां आणि खूप दिवसांचा ब्लॉग येतो, त्यासाठी खरंच सॉरी। आता बरोबर 9 वाजलेत आणि आत्ता मी तयारी करायला घेते, म्हणजे जे काय आहे त्याच्यावर ज्वेलरी तर काहीच नाही वेअर करणार, पूर्ण नेकपर्यंत आहे ते टी शर्ट आहे, ते ब्लॅक कलरचं आहे, परत स्कर्ट पण आहे, मी तुम्हाला दाखवतेच। सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड। तिकडे स्टार्टिंगला अशा गोष्टी आहे की तुम्हाला पहिले इंट्रोडक्शन करायचं आहे स्वतःचं, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा परफॉर्म करायचं आहे, म्हणजे जे काय डान्सिंग सिंगिंग असेल ते, आणि त्याच्यानंतर रॅम्प वॉक करायचं आहे। एकच गोष्ट आहे की मी माईकवर कधीच नाही गायली, आणि माईकवर आवाज कसा येईल, कुठपर्यंत पोहोचेल, माझा सूर कसा लागतो आहे काय वगैरे, त्याच गोष्टीचं जरा टेन्शन आहे, बट ठीक आहे, होऊन जाईल, करूया आपण। सो हां, तर आता तयारी करते मी, तुम्हाला माझे ना कपडे दाखवते की मी काय वेअर करणार आहे। तर हा ब्लॉग कंटिन्यू राहील उद्यापर्यंत। तर आत्ता मी सगळी तयारी करून घेते आणि तुम्हाला माझा आउटफिट हा उद्याच दिसेल, प्रॉपर तयार होऊन दाखवते मी तुम्हाला, ओके। आणि हो, जे आपल्या चॅनल नवीन असतील त्यांच्यासाठी माय नेम इज पायल आंबूकर, मी आहे मुंबई, आय एम फ्रॉम मुंबई, मीरा रोड, कोकणातली आहे मी, गुहागरमधली। आणि मला व्लॉगिंग करायला खूप आवडतं, सिंगिंग खूप आवडतं, या सगळ्या गोष्टी आवडतात। आणि येस, FIBAची स्टुडंट आहे मी, रेग्युलर कॉलेज नाही करते, तर करस्पॉन्डन्स करते, आणि बाकी सगळं आहे ते तुमच्यासमोर आहे की मी काय करते काय नाही। इंस्टाग्रामवर अजून कोणी तुम्हाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतेच। आणि येस, नवीन ब्लॉग्स येतच राहतील। आय नो की मी बोलते पण गॅप झाला आहे, आय नो, बट येतील आता ब्लॉग्स। आणि मला आता दीदीकडे पण जायचं आहे काही दिवस राहायला, आयांसोबत मला टाईम स्पेंड करायचा आहे, सो त्यासाठी तर तिथले पण ब्लॉग येतील, एकंदरीत सगळे ब्लॉग येतील। सो स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड गाईज। ओके, सो आपल्याकडे आहेत ना हे 3 ऑप्शन आहेत, एक तर ब्लॅक कलरचं आहे स्कर्ट आणि टी शर्ट, त्याच्यानंतर रेड कलरचं वन पीस आहे, शॉर्ट आहे हे, आणि त्याच्यानंतर हे सुद्धा एक वन पीस आहे, आपल्याला एक कोलॅब आलं होतं तर त्याचं आहे। तर कोणतं वेअर करू मला समजत नाही आहे, बट माझा फोकस इथेच आहे, म्हणजे 99.9% मी यालाच सिलेक्ट करणार आहे, कारण हे डिसेंट आहे आणि खूपच छान वाटतं। हे ते पूर्ण लुक तुम्हाला ना उद्याच दाखवेन मी कसं आहे। आय थिंक तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवर वगैरे, मी यापूर्वी पण वेअर केलं होतं यापूर्वी। सो मला तरी हे वाटतं आहे, आपण याच्यासोबत जाऊया।
ओके, गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आलेली आहे मी कॉलेजमध्ये आणि मला सकाळी अजिबात नाही वेळ मिळाला की मी काही शूट करू किंवा रेडी होताना पण शूट करू. सो आले आणि इकडे आपली फ्रेंड पण आहे दर्शना. तर दर्शनाने सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे मेन म्हणजे सिंगिंगसाठी. सो आमचा ग्रुप आहे बऱ्यापैकी. सो आता आम्ही स्टार्ट करू थोड्या वेळात. अजून म्हणजे सुरुवात नाही झाली, अजून भरपूर लोक यायची बाकी आहे आणि मला तर खूप टेन्शन आलं की काय होईल काय नाही. सो थोडीशी प्रॅक्टिस करते गेली म्हणून मी इकडे मागे आले. इकडे कोणीच नाही आहे आणि फ्रेंड साईडला सगळे बसले. कधी स्टेजवर असं परफॉर्म केलं नव्हतं. सो खूप जास्त भीती वाटते आणि असं वाटते की घसा पण खराब होत आला आहे. तर ठीक आहे, मग प्रॅक्टिस करूया. त्यासाठी मागे आल्यानंतर थोडा आपण ब्लॉग पण स्टार्ट करू. सो येस, आता बघूया. मी हँडओव्हर करते कॅमेरा अदितीजवळ. सो बघूया कसं काय होतं आहे ते. आय एम व्हेरी स्केअर्ड. दुसरी फ्रेंड पण आलेली आहे. सगळे मला फक्त ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट कालपासून किती ऑल द बेस्ट केले. थँक्यू सो मच. सो माझं मोटिवेशन हे लोक आहे. सो चेअर अप करणार आहेत मला. बघूया आता मी नक्की त्यांच्याकडे बघू की नक्की कुठे बघू मला काही कळत नाही आहे. जर मी ऑडियन्सकडे बघितलं तर मी जाणार आहे. सो मी अशा प्रकारे रेडी झाले. मी कशी रेडी झाले ते तुम्हाला दाखवलंच नाही. तर असं सिम्पलमध्ये रेडी झाले. हा स्कर्ट वेअर केला आहे, अशी रेडी झाली आहे. मेकअप पण जास्त काही नाही केल्या. सुंदर दिसतेस. आम्ही जस्ट गेलो होतो फ्रेशन अप होण्यासाठी आणि तेवढ्यात पाऊस पण आला. आता इथून ते तिथपर्यंत आम्हाला जायचं आहे विदाऊट छत्री. पण एक फ्रेंड भेटली आपली, छत्री आहे तिच्याकडे करते आपल्याला. सो आता फायनली सगळेजण आम्ही हॉलमध्ये आलेलो आहोत. मागे पण सगळे मुलं आहेत त्या साईडला, मागच्या साईडला, आणि सगळ्या गर्ल्स आहेत त्या साईडला पण आहेत मुली. सो आता नंबर 1 भीती वाटायला चालू नाही झालं आहे. मी तुम्हाला दाखवते पूर्ण आपला हॉल कसा डेकोर केला आहे. Selfie with a pout. You think you can dance? My name is Payal Ambokar. I am from FYBA and my talent is singing. Thank you so much.
चाहा रब से भी ज्यादा, तुझे चाहा रब से भी ज्यादा, फिर भी ना तुझ पास के रहे तेरे दिल में, मगर रहे तेरे दिल में, मगर तेरी धड़कन तक ना जा सके, जुड़ के भी टूटी रहे इश्क की डोरे में, किसको सुनाए जाके टूटे दिल का शोर में, माही वे मोहब्बत सचिया वे, मंगदा नसीबा कुछ और हो, माही वे मोहब्बत सचिया रे, मंगदा नसीबा कुछ और माही वे, माही वे, माही वे, माही वे। हाँ, बाद में 1 भी मिलेगा। FYBA का स्टूडेंट हूँ, मैं स्टैंड अप कॉमेडी करूंगा। जो भी करना BA पे मत करना। अरे नहीं करूंगा सर। सर आज का टॉपिक है लव। सर क्या बात? लव ऐसा ट्रेंड में चला है अभी, क्या बोलने का अभी? तो लोग, कुछ लोग स्कूल के बाहर प्यार करते हैं, कुछ लोग कॉलेज के बाहर प्यार करते हैं, कुछ लोग क्लास के बाहर प्यार करते हैं, मैंने औकात के बाहर प्यार किया। सेकेंड श्रुति शिवके, शेरके, and third is a Jency, FYB Jency. For boys, Nilesh Jha. Hello. Since you had been singing, who, according to you, is your idol in the singing field? सुनिधि चौहान. Okay. एक गाना गाओ. ना उसको पता, ना उसकी पता, मैं उस पे मर गई, जरा उसको बता, ना उसको पता, ना उसकी पता, मैं उस पे मर गई, जरा उसको बता, दिन हो या रात हो, वो मेरे साथ हो, जब उसकी बात हो, झूमे जिया रे, रज़ी किया रे, रज़ी किया रे, हो रज़ी किया रे। सलमान खान। Bye bye. सर उसका पैक्स। On the lyric section, girls side, fire on your Make her wear the sachet, crown,
and give her a trophy. From boys section, A-Net side, Village Jha. I request Girish sir to make him here. Time for self-finance courses, and I request Girish sir to announce the results. सो गाईज मिस फ्रेशर पार्टी आपली फ्रेशर पार्टी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी बनली आहे मिसेस फ्रेशर मिस फ्रेशर बनली आहे. सो सिरियसली म्हणजे खूप भारी वाटतं आहे आणि सगळे आपली ग्रुप करून बसतो आहे. पूर्ण चेहरा लाल झाला आहे कारण डीजे तर फुलटू फटाक होता एकदम भारीवाला आणि मला बिलीव्ह होत नाही अजून पण की मी होईल म्हणून. त्या सरांनी जजेसने मला सिलेक्ट केलं. सो थँकफुल ऑल जजेस अँड टीचर्स अँड स्टुडंट ऑल्सो. सो खूप भारी वाटतं आणि आता आम्ही इकडे बसलो आहे. सगळे बाजूला स्कूल पण आहे आणि समोर माझ्या मस्त मैत्रिणी आहेत. आपण लगेच हाय गाय थँक्यू. कसा वाटला तुम्हाला परफॉर्मन्स? कसं एक नंबर. थँक्यू. अरे थँक्यू. सो आता आम्ही कुपन दिले आणि आम्हाला इकडे असं पार्सल मिळालं. त्याच्यामध्ये काय काय आहे बघूया. काय काय याच्यामध्ये काय? ओ माय गॉड व्हॉट इज दिस? वाव मस्त आहे. केक आहे आणि व्हॉट एव्हर. त्या साईडनी घे ना थोडंसं असं पुश कर. मी तिकडे नाही खाल्लं. अरे मला पहिलं मी गाणं गायले ना आणि काय जास्त खाल्लं नव्हतं. सकाळी एक दोन ब्रेडच होते. इकडे जे दुकान लागलं ना माझ्या पेन मी मेली एकदम पूर्ण चेस्ट पेन व्हायला लागला. तुला आवडतं ना म्हणून स्पेशली तुझ्यासाठी आणलं. ओके बट हे मम्मी नाही खाऊ शकत. काय खाऊ शकते मम्मी. हे बघ मी आधी हात धुते. केक पण बघ. अरे केक आहे बघ. केक काढ पहिले बाहेर. मेल्ट झाला असं ते तो चमच्यानेच खायला होईल. हा मेन गोष्ट दाखवते ना. हाँ आज मिस शैला बन के आई रे बाबा. शैलेंद्र आमच्याच वर्गातून दोघं झाले. एक मुलगा होता त्याने मस्त एंटरटेन केलं आणि मी झाली. वाह कॉन्ग्रेचुलेशंस बोथ ऑफ. वाह भाई साहब ये तो भाई फर्स्ट टाइम आ गया भाई घर पे ऐसा कुछ. कांगारू सेशन. असं मिळालं तिकडे. कांगारू सेशन बोलते ना ब्रो. और क्या बोलना चाहोगे मिस? भारी वाटलं. भारी वाटते ना. असं ते नाही का मिस इंडिया असतात तेच त्या अशाच मुली जातात ना पुढे पुढे मग. असं मिळालं. कडक आहे. आणि अजून एक गोष्ट मिळाली. आपल्या लाईफ मधला पहिला अवॉर्ड आलेला आहे. नाही मला पण बक्षीस मिळाले आर्ट मध्ये सर्टिफिकेट्स आहेत. पण ऐसा कुछ पहिली बार आहे. एक नंबर. कॉन्ग्रॅच्युलेशन्स ब्रो. हे चिटकवूया आपण. थँक्यू. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम म्हणजे मला वाटलं नव्हतं की म्हणजे लगेच मला प्राइज मिळेल किंवा काय मी बनेन. बट त्या लोकांनी सिलेक्ट केलं लगेच आणि ते माही वेव माझं जे फेवरेट सॉंग आहे ते गायले. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा राऊंड झाला. रॅम्प वॉक झाला. त्याच्यानंतर पुन्हा एक राऊंड झाला की क्वेश्चन आन्सर.
तर प्रत्येकाला त्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले. म्हणजे सिंगिंगशी रिलेटेड तर तुझा आयडल कोण आहे? म्हणजे की सुनिधी चौहान. हा. तर माझा आयडल आहे. मग तिची गाणीपैकी एक गाणं, मग परत ते सेकंड टाइम क्रेझी किया रे गाणं बाई, होतं. कडक. आणि मग ते तर सगळ्यांना खूप आवडलं जास्त. आणि माझं फर्स्ट सॉन्ग होतं ना हे माहीवे, तेव्हा सगळ्यांनी वन्स मोर केलं, सगळ्यांनी. सो ते तिचं भारी गाणं आहे हो. ताईचं. थँक्यू सो मच एव्हरीवन. मी तर बोलतो ताई जेव्हा जेव्हा गाते ना मी तर एडाच होऊन तुझ्या खूप आवाजात. भारी गाते तेच. सो हे पहिली माझ्या लाईफ मध्ये कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. मला वाटतं की तू अजून या सिंगिंग या क्षेत्रामध्ये अजून पुढे हा, जावं. चांगलं आहे ना मग. मला एवढ्या मुलांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं पूर्ण. म्हणजे मी खाली उतरली ना स्टेजवरती हा. भरपूर बोलल्या मग उतरणार बापरे, तू? काय आवाज होता तुझ्या तुझा. आमच्याच छान. वर्गातून दोघांना मिळालं, एक मुलाला आणि एक मला. वा, म्हणजे सर बोललेलेच होते की FYBA का ही स्टुडंट आता है, आणि नाम रोशन बाय करा. आर्ट्स वाले एकदम हे असतात, क्रिएटिव्ह माइंड वाले असतात. ऋतिक रोशनची एक स्टेप सांगितली त्याला करायला एका चिटमध्ये, तर त्याने असं केलं तर मस्त होता इंटरटेन.